हे गजानन गौरीच्या नंदन, हे गौरी सुता करतो तुला वंदन. हे गजानन गौरीच्या नंदना, गौरी सुता करतो तुला वंदना. रवी किरणे ही पहा निघाली, उषकाल हा झाला, दर्शनास ती आतुर झाली. म्हणणाऱ्या जनाबाई परभणीच्या गंगाखेड. दासी जनीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात, दासी जनीच्या घरात दळण दळीने. या दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं त्यांना तर एका घाडविणीला वाळवंटामध्ये रस्ताना दिसतात आहेत. इतर लोक निघून गेले पण संत एकनाथांनी या गाढविणीला पाणी पाजून जीवदान दिलेलं. देलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. दीतनाथ श्रीहरी हिला दाखवा पंढरी, दीतनाथ श्रीहरी हिला दाखवा पंढरी. नंतर दिसतो तो भव्य देखावा म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेव यांची भेट. ज्ञानेश्वर माऊली 13व्या शतकातील एक महान संत, तत्वज्ञानी आणि कवी होते. त्यांचं अलौकिक व्यक्तिमत्व 700 वर्ष इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा, उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार. ती आत्मा एक आहे, सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बघ बाहेर तो रेडा चाललाय. ए अंत रेड्याला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा आणि तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. हं? असं मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. अरे अरे त्या रेड्याला इकडं. ओम सहस्र शिरेखा अग्निमीळे पुरोहितां यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिरीड्योतनाय. गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला. जाता जाता राम राम केला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. घेतो गोरा म्हणून आठवाव, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्तीरा. पण पाहिलेलंच आहे, शिकलेलोच आहोत. छानपैकी जंगलाचा असं म्हणतं बनवलंय. पक्ष्यांचे आवाज येतात आहेत, झाडे वेली पारंब्या लोंबतात आहेत आणि त्याच्यामध्ये कावड आहे ज्याच्यामध्ये त्यांचे आईवडील या टोपलीमध्ये बसलेले आहेत आणि कावड घेऊन श्रावणबाळ काशीला निघालाय. रविदास या ठिकाणी काम करतात आहेत. चांभार आहेत आणि त्यांच्याकडे रापी आहे आणि हे सगळं करत असतानाच आपल्या केसांनी आपल्या आईवडिलांची सेवा करताना ते दिसतात आहेत. ते जसं हालतात आहेत, त्यांचं मान जशी हालते तशी मागे आईवडिलांना झोका मिळतोय.